राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतली इनसाइड बातमी TV9च्या हाती. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं. कोल्हे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता. सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर DCM पद संवैधानिक नाही, 13व्या नंतर ते भरता आलं असतं. शपथविधीवर देखील टीका. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही NDA सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य. वडेट्टीवारांना आमच्या पक्षावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा पलटवार. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावरती लढणं गरजेचं, असं अजित पवार म्हणाले होते. हसन मुश्रीफांचं मोठं विधान. आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं विधान. फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल. आम्ही भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. मंत्री छगन भुजबळांचं मत. विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे काय मिळाले? दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळले नाहीत? संजय राऊतांचा सवाल. तर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं वक्तव्य. बारामतीमधील अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही. वकील उज्ज्वल निकम यांचं राऊतांना उत्तर. तर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल. केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं स्पष्ट. भारत चीन सीमारेषेवरनं राहुल गांधी आक्रमक. थेट माजी लष्कर प्रमुखांचं पुस्तकच दाखवलं. चीननं भारताच्या हद्दीमध्ये 4 तंबू ठोकल्याचा दावा. राजनाथ सिंह, अमित शहांचा आक्षेप. संसदेत खडाजंगी. आम्ही मुंबईत भाजपसोबत जाणार नाही. नाही म्हणजे नाही. मुंबईत मनसे भाजप युतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी एका वाक्यात ठणकावून सांगितलं.